राहिले ते आणि कोण आहेत ते? यार यु नो दॅट गौतमी, हा तिचे ते भाऊ आहेत आणि यु नो दॅट शी इज व्हेरी रिच. मग ते विचार कर की ते लोक पण किती असते. अरे नीट चाल ना, आपण इकडे शहरात आलोय ना, लोकांना कळून नाही द्यायचं की आपण खेड्यात आहे, आपण डेटला आलोय. अरे पण मला असे काय कपडे घातले झगामागा? अरे इथल्या शहराच्या मुलींना आवडतात मग. आणि मला एक सांग, एवढे लोक इथे काय करताय? इथं काय लग्नाची पंगत चालू आहे काय? माझे काय ताट वाढून घेऊन राहिले. ई आले बघ ते. हा आलो आलो. अरे ही अशी काय चालताय? त्याचे वाटतं बरं का, त्याचे हा तेच. अरे पण ते अशी काय दिसताय त्या पोरी? काळी मग नाही तोंडाला काय लावून आली? हो ना भाई. अरे यांच्याशी लग्न केलं ना आपण, भाई आपली 1 एकर यांच्या तोंडावरच वतावं लागेल मेकअप नावाखाली. जाऊ दे, आता ही बोलली ना, भेटून घेऊ. चल चल चल. रमे रे बाबा. मग काय घरी घेऊन जातो. बाय द वे, तुमच्या दोघांचं नाव काय आहे? हा, माझं नाव का? माझं नाव महेशराव संजयराव चाटे. आणि तुझं? माझं नाव आदित्यराव संजयराव चाटे, म्हणून सगळ्यांना लागता खालून काटे. काय साठे? की काटे? नाही काटे नाही, याचं आवडतं का नाही? काटे नाही कटते, हे गाणं. काय पण नको बोलू ना. बाय द वे, तुमचं मंथली इन्कम काय आहे? मंथली इन्कम नाही हो, आम्हाला दर दिवसाला पैसे येतात. काय नाही, जास्त नाही, फक्त 1-2. 1-2 हजार? बाई डोक्यावर पडली काय 1-2 हजार? अगं आमचा दिवसाचा खर्च 1-2 लाख रुपये राहतो म्हशीचा. दिवसाला 1-2 लाख? तुम्हाला माहित आहे का, आमची 22 एकर जमीन आहे. हा, आणि त्या 22 एकर जमीन मध्ये ना, भाऊच्या नावावर 11 एकर जमीन आहे आणि माझ्या नावावर 11 एकर जमीन आहे. आणि तुम्हाला जर आमच्या सोबत लग्न करायचं असेल ना, काही अटी त्या मान्य करावं लागेल. अट नंबर 1 ती म्हणजे सकाळी 5 वाजता उठावं लागेल. काय वाटतं? हा बरोबर आहे. 7 वाजता ताट वाढलं पाहिजे. आणि 7 वाजता वाढल्यानंतर आमचं जेवण झालं की आम्ही परत झोपणार, आणि त्याच्यानंतर तुम्हाला दोघींना पण 8 वाजता म्हशीचं दूध मस्त वडावं लागेल, मस्त, आणि ते पण लिटर मध्ये. आणि ते लिटर मध्ये तुम्हाला गावात पण सोडावं लागेल. ठीक आहे भाऊ, तू विचारलं का आपल्या बकऱ्यांचं? हा, बकऱ्यांचं. तुम्हाला दोघींना एक महत्वाचं काम देणार मी. ठीक आहे, ते म्हणजे आमच्या ना 150हून जास्त बकऱ्या आहे, बरोबर ना? त्या बकऱ्यांना रोज 6 किलोमीटर घेऊन जायचं, वापस आणायचं. हे काम पण तुमच्या दोघींचं, समजलं का? अशा पोरी सोबत तू लग्न लावायला काय? त्या दिदीला पण काही काम नाही. बरं, जाऊया गावी आपण. अरे ती शांत व्हाय नाही का तुला बघते? तू असं करत नको. जाऊया, जाऊ दे, मी तिलाच पटवतो नाही का. आणि तुला माहिती का, ती मला रात्रीची दूध पण आणून देते. चल, लग्न करून घेऊ, चल.